ध्येय आणि उपाय. आध्यात्मिक साधनेशिवाय कर्मयोग तुम्हाला कधीच आचरता येणार नाही. चारही विभिन्न योगांचा तुम्हाला समन्वय करावा लागेल. त्याशिवाय आपलं मन आणि हृदयही पूर्णतः प्रभुमय कसे बरे होतील? महाराज, आज आपल्याला प्रश्न विचारून विचारून खूप त्रास दिला ना मी. यथार्थ जिज्ञासू असेल तर सतत 2 रात्री बोलूनही मला थकवा नाही वाटायचा. खाणं पिणं सारं सोडून देऊन सारखं बोलत बसायची देखील माझी तयारी आहे. इच्छाच असली तर मी हिमालयाच्या गुहागह्वारात समाधी लावून बसू शकणार नाही का? आणि जगदंबेच्या दयेनं आजकाल तर कुठेही पोटाला कसं मिळेल याची चिंता नाही. असं ना कसं तरी ते तर मिळत असतंच. पण मी तसं का नाही करत? या देशात येऊन तरी कशाला राहिलो? या देशाची दशा आणि भवितव्य पाहून स्वस्थ बसून राहणं मला शक्य नाही. समाधी वगैरे गोष्टी अगदी तुच्छ वाटू लागतात. तुच्छं ब्रह्मपदम अशी भावना होऊन जाते. तुम्हा लोकांच्या कल्याणाची इच्छा हेच आहे माझं जीवनव्रत. ज्या दिवशी हे व्रत संपेल त्या दिवशीच देह सोडून सरळ निघून जाईन. महाराज, आपण आता ज्ञानाची महती सांगत आहात. कधी भक्तीची सांगता तर कधी कर्माची वा योगाची. यामुळे समजुतीत गोंधळ माजतो हो. मुख्य गोष्ट आहे ब्रह्मज्ञ होणं. तेच आहे चरम लक्ष्य, परम पुरुषार्थ. समजलं ना? पण माणूस तर काही सदा सर्वदा ब्रह्मस्थित राहू शकत नाही ना. व्युत्थानकाली कशाचा तरी आश्रय घ्यायलाच हवा ना. त्यावेळी मग असं कर्म करायला हवं की ज्या योगे लोकांना श्रेयोलाभ होईल. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत असतो की अभेद बुद्धीनं जीवसेवारूपी कर्म करा. पण बाबा, कर्म ही इतकी गुंतागुंतीची गोष्ट आहे की मोठमोठे साधूही त्यात अडकून पडतात. म्हणूनच फलांकांक्षा पूर्ण सोडून देऊन कर्म करायला हवं. गीतेतही हेच तत्व सांगितलं आहे. पण पक्क लक्षात ठेव की ब्रह्मज्ञानात कर्माचा मुळीच रिघाव नाही. ब्रह्मज्ञानाचा कर्माशी काहीही संबंध नाही. सत्कर्मांनी फार फार तर चित्तशुद्धी होते. म्हणूनच तर भाष्यकार श्री शंकराचार्यांचा ज्ञान कर्म समुच्चयावर एवढा भयंकर कटाक्ष आहे. त्यातील दोषांचा त्यांनी इतका उहापोह केलाय. निष्काम कर्मामुळे कुणाकुणाला ब्रह्मज्ञान होऊ शकेल, तोही एक उपाय आहे खरा. पण उद्देश आहे ब्रह्मज्ञान लाभ. विवेक विचार मार्ग असो किंवा अन्य कोणतीही साधना असो, या साऱ्यांचं ध्येय आहे ब्रह्मज्ञान लाभ. ही गोष्ट अगदी पक्केपणी लक्षात ठेव. महाराज, आता मला भक्ती आणि राजयोग यांच्या उपयुक्ततेबद्दल काही सांगा ना. या साऱ्या मार्गांचा अवलंब करून साधना करता करता कित्येकांना ब्रह्मज्ञान लाभ होतो. भक्तिमार्ग ध्येय लाभाच्या दृष्टीने दिरंगाईचा असला तरी तो सहज साध्य मार्ग आहे. योगमार्ग नाना विघ्नांनी भरलेला आहे. मन नाना सिद्धींकडे आकर्षित झालं की संपलं सारं. मग काही स्वस्वरूप लाभापर्यंत जायला नको. एकमेव ज्ञानमार्गच शीघ्र फलदायी आणि सर्व मतांचा आधार असल्यामुळे सर्वत्र सर्वदा सारखाच मान्यता पावलेला आहे. पण विचारमार्गानं जाण्यातही मन अनंत तर्कजालात अडकून पडण्याची भीती आहेच. त्यासाठी त्याच्या जोडीलाच ध्यान करायला हवं. विचार आणि ध्यान यांच्या बलानं आपलं उद्देश ब्रह्मतत्व लाभ साध्य करून घ्यायला हवं. अशा रीतीने साधना केल्यास इष्टस्थळी नीट जाता येईल. हाच माझ्या मते शीघ्र फलदायी आणि सोपा मार्ग आहे.